आगमन होत असताना पाहायला मिळते या स्पर्धेच्या माध्यमातून. खरं तर गुजरात असू द्यात किंबहुना महाराष्ट्र असू द्यात, परंतु आज सातारामध्ये जाऊन फलटण जिंकली आणि असेच अतुल शेठ मडवी यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. नावामध्ये दम आहे, गावदेवी गावठाण. आणि स्पर्धा फलटणची नुकतीच आपण काल रात्री जिंकलेली आहे. त्यांचं आगमन होत असताना पाहायला मिळतंय. आजच्या दिवसातला शेवटचा सामना, शेवटची मॅच आहे, त्यामुळे मॅच 3 षटकांची राहिली याच्याकडे लक्ष वेधेन मी. त्या पुढचे सामने आहेत ते केवळ 2-2 षटकांचे आहेत. ही मॅच 3 षटकांची आहे, याकडे लक्ष वेधूयात. चला, आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. ओपनिंग पेअर मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळतात. अंडर-22 जासई आयोजित सचिन स्मृती चषक 2026 जासई पहिली पावसाळी रबर बॉल क्रिकेटची स्पर्धा आपण पाहत आहोत, जी शेवटाकडे निघाली आहे. शेवटचा आणि अंतिम दिवस आहे या स्पर्धेचा. शेवटच्या काही मॅचेस राहिल्यात. थोड्याच वेळामध्ये आपण याही गोष्टीचा उलगडा होईल की बाईक कोणाला मिळणार, स्पोर्ट्स सायकल कोण जिंकणार, आणि अगदी त्याच वेळेला कोण प्रथम क्रमांक. यावेळेचा बॉल, पहिलाच बॉल स्लॉट मध्ये आणि त्याला पाठवला पार्किंग प्लॉट मध्ये. ठोकलाय षटकार. नाही रे बाबा, थेट फलटण साताराहून या उरण नगरीत षटकार आलेला पाहायला मिळाला पहिल्या बॉल वरती. या स्पर्धेला सर्वाधिक जास्त बिहार मधूनही पाहिलं गेलं. आज या स्पर्धेच्या माध्यमातून अमय पाटीलला आपण पाहत आहोत. अमय, पहिली मॅच तुमची लागलेली आहे बामणडोंगरीच्या अगेन्स्ट. पहिला सामना तुमचा आहे, बाय मिळाली बोरखार टीमला. आणि त्या पुढची मॅच जी आहे ती जतीन 11 मरियाई जांभेली ब त्याच्या अगेन्स्ट, या मॅच मधला विजेता. पहिल्या बॉलवरती षटकार आलाय. जयदीप थोडासा खर्चिक आणि महागडा आहे. यावेळेचा बॉल देखील बॉटम हँडचा वापर चांगला होता. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. क्षेत्ररक्षण खराब, धावा मिळतील 4. चेंडू सीमा रेषेच्या बाहेर फरार. आज या गोष्टीची चर्चा होणार आहे ना की बाईक जांभेलीत जाते पनवेलमध्ये किती उरणमध्ये. चौकार आला. यावेळेचा बॉल उजव्या सीच्या बाहेर, जो दिशाहीन राहिलेला पाहायला मिळाला. सुरेश पाटील, माझे सिक्स सेन्स सांगतायत की कदाचित उरणमध्ये राहू शकते बाईक. कदाचित हा शब्द पुढे वापरलाय, त्यामुळे सांगता येणार नाही. 40+ बाकी आहे अजून. 40+ असे खेळाडू आहेत ना की एक काळ गाजवलेला आहे आणि आजही त्यांची जी देहबोली, त्यांचं क्रिकेट त्या दर्जाचं पाहायला मिळत आहे. सिंगल येत असताना पाहायला मिळाली. एकेरी धाव, संघाच्या धावसंख्येमध्ये एकेरीने भर. 12 धावा धावपलक्यावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. 12 ऑन दी बोर्ड आहेत. चला, मी लक्ष वेधेन ते अर्थात संघ सिद्धार्थ 11 जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. पुढची मॅच आपली आहे आणि आपण त्वरित उपस्थित व्हा. या बेसा चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. थर्डमॅन तैनात. सिंगल इथून येत असताना पाहायला मिळते. तन्मय समीर पाटील टाकीगाव, कार्तिका मंडप डेकोरेटर्स, आज त्यांचे विशेष कौतुक करायला हवं. आज 5 दिवस त्यांची उपलब्धता या ठिकाणी निश्चित पाहायला मिळाली. सिंगल आली. एकंदरीत 13 आहेत. या वेळेचा बॉल देखील ऑन साईडला खेळला. टॉप ऑफ द बाउन्स येत आहेत. स्ट्रोक चांगले अटेम्प्ट करतायत. सुरेश पाटील जास्त काळ उभे राहिले तर धाबांच्या राशी उभ्या करू शकतात, इतकी क्षमता आहे त्यांच्याकडे.
आज उरण तालुक्यामध्ये या स्पर्धेच्या माध्यमातून खो खोही थोडासा पाहायला मिळाला होता. एका टायमाला बाईक ही मात्र दुत्तुममध्ये गेली होती. तिथून तिथे धप्पा दिला चैतन्य पाटीलला. ती बाईक टाकी गावात गेली. तिथून जांभिवलीमध्ये आणि हा बॉल गॅपमध्ये चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार. पहिल्या षटकामध्ये 18 आलेल्या टीमचा गेम चेंजर गोलंदाजी मार्क वरती असताना मला मिळतोय. हे षटक सर्वाधिक महत्वाचं आहे. निलेश ठाकूर गेम चेंज करण्यामध्ये एक्सपर्ट आहे. त्यामुळे मागील मॅच मध्ये असंच घडलं. 21 पहिल्या षटकामध्ये, दुसऱ्या षटकामध्ये 11 आल्या. तिथे मॅचचं मोमेंटम शिफ्ट झालं होतं. पहिल्या षटकामध्ये जयदीप यांनी अद्याप आपण पाहिलं तर 18 दिलेले आहेत. सुरेश पाटील स्ट्रायकर एंडला आहे. 12 वरती तो नॉट आउट बॅटिंग करतोय. हा बॉल उजव्या यष्टीचा फारसा दुरून जाणारा, दिशाहीन राहिलाय. चांगलं क्रिकेट सध्या दगडीला आपण पाहत आहोत. दिघोडे संघ सध्या दगडीला सुस्थितीमध्ये 19 ऑन द बोर्ड. यावेळेचा बॉल सूरज पाटील, पाटलांचा बोलबाला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सबसे कातिल सूरज पाटील ठोकतोय षटकार. तिसरा सामना खेळतोय सूरज पाटील दिघोडेचा आणि अद्याप कोणत्याही बॉलरला आउट झालेला नाहीये तो. आता याचा विचार तुम्ही करू शकता की ज्या रीतीने त्याने बॅटिंग केलेली आहे तो अगदी कशा दर्जाचा परफॉर्मन्स त्याचा पाहायला मिळाला असावा. विस्फोटक, विध्वंसक, निडर अंदाजपणा त्याच्याकडे पाहायला मिळतोय. यावेळेचा बॉल यावेळेला कव्हर्समध्ये गॅपमध्ये चाललाय. क्षेत्ररक्षक पोहोचेल त्याला हुलकावणी दिली आहे चेंडूने. चेंडू सीमारेषा बाहेर. आणखी धाव मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. आता जीवा आमच्याकडे ही केसरिया गँग आहे. नितीन यांच्या नेतृत्वामधली ती गँग आहे. ठाकूर स्पोर्ट्स यांच्याकडून देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. छोटे ठाकूर, मोठे ठाकूर यांच्याकडून शुभेच्छा आलेल्या आहेत. ठाकूर स्पोर्ट्स होय, छोटे ठाकूर मोठे ठाकूरची स्पर्धा येते दिघोड्यामध्ये. धावफलकावरती धावा एकंदरीत आहेत ते 29 ऑन द बोर्ड आहेत. व्हाईट बॉलला DRS नाही आहे. 29 ऑन द बोर्ड. 29 धावा धावफलकावरती. यावेळेचा बॉल सूरज पाटील, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पाटलांचा बोलबाला. नो इफेक्ट, नो डिफेक्ट. पाटील इज अ परफेक्ट. कार्यक्रम कसं अगदी परफेक्ट. षटकार आणखीन एक आलाय. संघाची धावसंख्या धावफलकावरती बनली आहे ती 35. आता असं म्हणायला वावगं ठरणार नाहीये ना की ठाकूर स्पोर्ट्स नाही. असं म्हणायला हवं की आम्ही जरूर उतरलो नसलो या स्पर्धेमध्ये तरी बाईक कदाचित आमच्याकडे येऊ शकते. त्या रीतीचं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सूरज पाटील खेळतोय. सूरज पाटीलने आज मात्र धुमाकूळच माजवलाय. त्यावेळेचा चेंडू यष्टीरक्षकाचा वेध घेईन. स्पर्धेने सर्व काही दिलं. उच्च दर्जाची डीजे क्वालिटी. अगदी त्याच वेळेला 3 सायकल, 1 बाईक, 2 विविध आवाज या स्पर्धेला ऐकायला मिळाले. यावेळेचा बॉल सूरज पाटील, अगदी बॅटला लळा लागलाय. ती षटकारांची भाषाच बोलतीये. आणखीन एक षटकार. अरे
साताऱ्यावरून मला एक गोष्ट आठवली. एक स्पर्धा जिथे मी नाव सांगणार नाही, एक स्पर्धा अशी होते टेनिस बॉल क्रिकेटची, जी टेनिस क्रिकेटची पहिली स्पर्धा टेनिस क्रिकेट विश्वात होते. 41 धावा धावफलकावरती आहेत. जिथे बॉलर बॅटरने मारला ना तर फिल्डरने बॉल घेऊन यावा लागतो तरच मॅच चालू होते, जी साताऱ्यात होते. आणि इथे 22 डझन बॉल गेलेले आहेत, जवळपास 22 ते 23 डझन बॉल गेलेले आहेत. यावेळेचा बॉल ऑन साईडला डीप मध्ये प्रोटेक्शन नाही आहे. रन्स मिळतील 4. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. चंद्रकांत ठाकूर यांच्या पहिल्या बॉलवरती चौकार. गॅपमधून चौकार येत असताना मला मिळाला. संघाची धावसंख्या तब्बल 45. बॅटिंग चांगली चालू आहे. अलंकार पाटील एका बाजूला, अलंकार पाटील तर दुसऱ्या बाजूला सूरज पाटील. दोघेही पाटील आणि पाटीलच. चला नेक्स्ट मॅच साठी टॉस साठी या. पुढचा सामना हा एका बाजूला वडद स्पोर्ट्स टाकीगाव अंडर-25 आणि त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना मला मिळणार आहे जो संघ आहे तो सिद्धार्थ जीवदानी स्पोर्ट्स बामणडोंगरी. 22ची एकेरी धाव आली आहे. संघाची धावसंख्या 46. सूरज पाटील या मॅच मध्ये अद्याप बॅटिंग करतोय. एकंदरीत 4 षटकार त्याच्या बॅटमधून मला मिळाल्यात. चौतीस धावा त्याच्या बॅटमधून आलेल्या आहेत. 34 नॉट आउट, 10 बॉल, 34 धावा. सुरेश पाटील चांगलं कामकाज. यावेळेचा बॉल देखील समोर खेळलाय. वेगवान आउटफील्ड. रन्स मिळतील 4. आणखीन एक चौकार. पन्नास धावा धावफलकावरती आहेत. आणि या चौकारा बरोबरीने सूरज पाटील बॅटिंग करतोय. ते 38 या धावसंख्येवरती. 50 धावा संघाच्या, 38 धावा सूरज पाटील द्या. अद्याप येणारे बॉल अद्याप आपण पाहिले. 3 बॉलचा खेळ बाकी आहे. 12 धावा अजून सूरज पाटील बनवेल का हा प्रश्न चिन्ह आहे. अर्धशतक त्याच्या बॅटमधून येतं का ते पाहावं लागेल. या बेचा बॉल इथून मात्र ऑन साईडला. क्षेत्ररक्षक तैनात धाव घेण्यासाठी इच्छुक नाही आहे सूरज पाटील. तो इंटरेस्टेड पाहायला मिळाला नाही. डॉट बॉल येतो. 2 बॉल अजून बाकी राहिले. 38 मध्ये सूरज पाटील. संघाची धावसंख्या 50 धावा. 2 बॉल अद्याप बाकी आहेत. 2 बॉलवरती किती चेंडू राहिले? 2 शेष. फटके येतील का विशेष त्याची चर्चा. पुढचा बॉल बॅकफुटला ऑन साईडला फेकून दिला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. सूरज पाटीलच्या बॅटमधून आणखीन एक षटकार. एक बॉल राहिला बाकी. 56 धावा धावफलकावरती. 44 सुरेश पाटील. शेवटचा एक बॉल बाकी आहे. अर्धशतक येणार का? शेवटचा चेंडू. हा बॉल यष्टिरक्षकाचा वेध घेईल. परंतु एक गोष्ट वाखाणण्याजोगी राहिली आहे. सूरज पाटील 3 मॅच खेळला, अद्याप आऊट झालेला नाहीये कोणत्याही गोलंदाजाच्या समोर. त्याने मात्र नांगी टाकली नाही. काय प्रदर्शन पाहायला मिळालंय. बॅटिंग आवडली असेल सूरज पाटीलची तर टाळा व्हायला काय हरकत नाही आहे त्याच्यासाठी. पांजाचा है मी, पांजाचा है मी, पांजाचा है मी.